नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET व CTET परीक्षेत विचारलेल्या मानसशास्त्राच्या प्रिव्हियस प्रश्नांचा सराव करणार आहोत। मित्रांनो, या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, बालमानसशास्त्राच्या अभ्यासात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर बालमानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये सामान्य व अपसामान्य बालकाच्या वर्तनाचा समावेश केला जातो। तसेच बालकाच्या मानसिक व भावनिक विकासाचा सुद्धा समावेश केला जातो। बालकाच्या स्वाभाविक इच्छांचा सुद्धा समावेश केला जातो आणि बालकामधील अभिरुचीचा सुद्धा बालमानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये समावेश केला जातो। म्हणून या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, अ, ब, क आणि ड हे चारही ऑप्शन बरोबर आहे। पुढचा प्रश्न, बालकाला निसर्गात खेळू व बागडू दिले पाहिजे असे विचार खालीलपैकी कोणी मांडले? तर बालकाला निसर्गात खेळू व बागडू दिले पाहिजे असे विचार रुसो यांनी मांडले। पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक जोपासना करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा? तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बालकाच्या कलागुणांना शाळेतून वाव द्यावा। तसेच शिक्षकांनी शालेय वातावरण लोकशाही व सुसंवादी ठेवावे। शाळेत येणाऱ्या मुलांची चेष्टा करावी हे विधान चुकीचे आहे, कारण शाळेत येणाऱ्या मुलांची जर चेष्टा केली तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो। बालकांमध्ये भेदभाव करू नये। शाळेत सकारात्मक व स्वयंस्फूर्त शिस्त असावी। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त अ, ब, ड आणि ई हे ऑप्शन बरोबर आहेत। म्हणजेच बालकाच्या कलागुणांना शाळेतून वाव द्यावा, शालेय वातावरण लोकशाही व सुसंवादी ठेवावे, बालकांमध्ये भेदभाव करू नये आणि शाळेत सकारात्मक व स्वयंस्फूर्त शिस्त असावी, या मार्गांचा अवलंब शिक्षकांनी करावा। पुढचा प्रश्न, मानसिक संघर्षाच्या 3 प्रकारांची मांडणी खालीलपैकी कोणी केली आहे? तर मानसिक संघर्षाच्या 3 प्रकारांची मांडणी कर्ट लेविन यांनी केलेली आहे। पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली। तर अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती C.H. जड यांनी मांडलेली आहे। पुढचा प्रश्न, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे रिकामी जागा यांचे मत आहे। तर हे कोहलर यांचे मत आहे। कोहलर यांनी त्यांच्या मर्मदृष्टीमूलक उपपत्तीमध्ये व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवले जातात असे मांडलेले आहे। तसेच मित्रांनो, आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आसुबेल यांनी मांडलेली आहे। कर्ट लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आहे आणि पॅव्लॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅव्लॉव यांनी मांडलेली आहे। पुढचा प्रश्न, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे रिकामी जागा होय।
तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय. ही अवधानाची व्याख्या होय. ही व्याख्या टिचनेर यांनी केलेली आहे. टिचनेर यांनी कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय ही व्याख्या टिचनेर यांनी केलेली आहे. तसेच मित्रांनो, अवधानाचे 3 प्रकार आहे: अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. त्यानंतर आपण विस्मरणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ. विस्मरण म्हणजेच पूर्वी घेतलेले जे अनुभव आपल्या स्मरणातून पूर्णपणे निसटतात त्याला विस्मरण असे म्हणतात. विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास एबिंगहॉस या जर्मन शास्त्रज्ञाने 1885 मध्ये स्वतःवर प्रयोग करून केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे कोणी म्हटले आहे? असे जुजेरी यांनी म्हटलेले आहे. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होय, अशी जुजेरी यांची व्याख्या आहे. तसेच लिंडस्ले यांची व्याख्या बघू आपण प्रेरणेविषयी. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. ही व्याख्या लिंडस्ले यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकलवर शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे रिकामी जागा या संक्रमणाचे उदाहरण आहे. मित्रांनो, हे अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार असतात: धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. तर हे धनसंक्रमणाचे उदाहरण आहे. आपण याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ. धनसंक्रमण म्हणजे काय? तर एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल किंवा एका विषयाच्या अध्ययनासाठी दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल तर अशा संक्रमणास धनसंक्रमण असे म्हणतात. आणि त्याचे उदाहरण आपण बघितले की सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकलवर शिकवण्यास त्याचा उपयोग होतो. आता ऋण संक्रमणाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. ऋण संक्रमण म्हणजेच एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल किंवा एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळविताना अडथळा निर्माण करीत असेल तर अशा संक्रमणास ऋण संक्रमण असे म्हणतात. म्हणजे आपण एखादं एक्झाम्पल घेऊ मित्रांनो. इंग्रजीतील वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान मिळवण्यासाठी अडथळा निर्माण करते. आता शून्य संक्रमण. तर शून्य संक्रमण म्हणजेच दोन्ही परिस्थिती अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही, त्यावेळी त्या प्रकारच्या संक्रमणास शून्य संक्रमण असे म्हणतात. म्हणजेच सायकल शिकण्याचे कौशल्य आणि टंकलेखनाचे कौशल्य यांचा एकमेकांवर काहीच परिणाम होत नाही, हे त्याचे एक्झाम्पल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.